माझं नाव दीपाली विजय बराटे आहे. मी ॲक्च्युली प्रॉपर भुसावळला राहणारी आहे. दादांच्या इथे आम्ही माझ्या मावस सासू आहेत ना शकुंतला पाटील, त्यांच्या थ्रू आलो होतो. मला लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत. मला एक मुलगी 2 वर्षाची आहे आणि आता एक बाळ झालं आहे. ते 6 महिन्याचं आहे. तो मुलगा मला दादांच्या आशीर्वादाने झालेला आहे. माझी मुलगी खूप आजारी होती. तिला सारख्या संडाशी वगैरे व्हायच्या, उलट्या व्हायच्या, काही ना काही कंटिन्यू चालू राहायचं. 8 दिवस झाले की दवाखाना, 5 दिवस झाले की दवाखाना, सारखं आम्ही तिला घेऊन जायचो. खूप दवाखाने झाले, जळगाव झालं, भुसावळचे पण सगळे दवाखाने झाले. मग आम्हाला पुण्याला पाठवलं केमला. तिथं आम्ही तिची ट्रीटमेंट केली, भरपूर तपासण्याही केल्या. ती म्हणजे खातच नव्हती काही, सगळं काही दिलं पण लिक्विडने खायची, खाल्लं पण तर उलट्या करायची, संडाशी करायची. मग आम्ही तिला दादांकडे आणलं. दादांकडे अपॉइंटमेंट घेऊन तिच्याबद्दल सगळं विचारलं. दादांनी आम्हाला सांगितलं की काय करायचं, काय नाही करायचं. तसं आम्ही त्या पद्धतीने केलं. आम्हाला त्याचा अनुभव चांगला आला. ती आज चांगल्या प्रकारे जेवते पण आहे आणि खेळते वगैरे पण आहे आणि दवाखाना तिला भरपूर प्रमाणात कमी आहे. ती 2 वर्षाची असतानाच मला म्हणजे दुसरं पण लगेच प्रेग्नन्सी राहिली. पण आमचं असं होतं की आम्हाला मुलगा हवा होता, कारण पहिली मुलगी होती तर असं वाटत होतं की दुसरा मुलगा हवा. तर दादांकडे आम्ही तशी हे केली की आम्हाला मुलाचंच हे झालं पाहिजे. दादांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या भुसावळला 4 किलोमीटर अंतरावर दुर्गादेवीचं मंदिर आहे. तसं आम्ही ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं. माझ्या हजबंडने मला सांगितलं की आहे आणि ते खरंच होतं. आम्ही तिथं गेलो मंदिरामध्ये आणि मंदिरात आम्ही लिंबू द्यायला सांगितलं होतं. लिंबू किंवा मग डाळिंबू शुक्रवारी द्या म्हणे. आम्ही ते लिंबू तिथं चढवलं आणि मग म्हणजे दादांच्या आशीर्वादाने मला हा मुलगा झाला आहे. तो मुलगा मी तुम्हाला दाखवू इच्छिते. माझे हजबंड पण इथे आहेत. मी माझ्या हजबंडला पण बोलवते आणि तुम्हाला हे करते. हे माझं बाळ आहे, 6 महिन्याचं बाळ आहे आणि हे माझे हजबंड आहे. सगळ्यांनी जर विश्वास ठेवला ना असं दादांवर, स्वामी समर्थांवर, तर मला असं वाटतं की नक्की त्यांचा आशीर्वाद चांगला मिळतो. फक्त मनापासून करायला हवं स्वामी समर्थांचं आणि अतुल दादांचं, की सगळं काही व्यवस्थित होतं. मला कुठलंही काम असलं, कुठलं काही म्हणजे प्रॉब्लेम आला ना, तर मी पहिले स्वामी समर्थांचं नाव घेते, दादांचं नाव घेते, अतुल दादांचं. मला कुठली वस्तू सापडत नसली, काही झालं की त्यांचं मनामध्ये माझं हे चालू होऊन जातं, जप चालू होऊन जातो. लगेच मला ती वस्तू पण मिळते आणि जे मला काम माझं निगेटिव्ह होत असतं ते पॉझिटिव्ह होऊन जातं.